प्रचाराचा शुभारंभ आहे। आमचे नेते आदरणीय सुरेश बाबा या निवडणुकीला मागच्या 11 वर्षामध्ये जे चांगलं काम केलंय आणि मागच्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीची घोडदौड कारखाने आणि विकास कामाच्या बाबतीमध्ये, शेतकऱ्याला उच्चांकी दर देण्याच्या बाबतीमध्ये आणि सगळ्या प्रकारची पारितोषिकं राज्यामध्ये आणि राष्ट्रीय पातळीवर मिळवण्याचं काम जे कारखान्याच्या व्यवस्थापनाने केले, त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचा भरोसा आणि विश्वास हा लोकांचा या व्यवस्थापनावर बसलेला आहे। आणि त्यामुळे मला खात्री वाटते की ह्या निवडणुकीच्या निमित्तानं विक्रमी मताधिक्याने जयवंतराव भोसले सहकार पॅनलचे सगळेच्या सगळे उमेदवार हे निवडून येतील आणि महाराष्ट्रामध्ये आदर्श असणारा असा कारखान्याचा नावलौकिक हा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू। लोकशाहीमध्ये दर 5 वर्षांना इलेक्शन्स येतात आणि गेल्या 5 वर्षात आपण जे काही काम केलं आहे हे काम घेऊन लोकांच्या पुढं जायचं असतं। सहकारामध्ये सुद्धा याच्यापेक्षा काही वेगळं नाही आहे। उलट सहकारामध्ये सभासद खूप चिकित्सक असतात आणि त्यांच्या अनेक अडीअडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं। कृष्णा सहकारी साखर कारखाना हा अग्रेसर कारखाना नेहमीच राहिलेला आहे आणि अनेक गोष्टींमध्ये त्यातल्या त्यात उच्चांकी दरामध्ये आणि मोफत साखर देण्यामध्ये कृष्णेची ही ओळख आहे सगळ्या भागामध्ये। इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच चांगलं काम कृष्णेमधनं होईल याची माझी खात्री आहे याबद्दल। आणि आज ह्या निवडणुकीसमोर जाताना बाबांनी सांगितलं तसं विक्रमी मतानंच एकतर्फीच हे इलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल आणि माझी खात्री आहे की सभासद आमच्यावर विश्वास ठेवून चांगल्या मताने आम्हाला निवडून देतील।